जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबरोबरच या आयोगाचे सदस्य म्हणून लव कुशकुमार यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. बरं, या आयोगावर अध्यक्षांची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात येते, तर राष्ट्रपतींद्वारे या आयोगावर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येते. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सेवेची पायाभरणी केली. तर आता भारतातील पहिल्या व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सेवेची पायाभरणी ही गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारताचे तंत्रज्ञान युग टिप्स फॉर विकसित भारत या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 1.25 लाख कोटी रुपये मूल्यांच्या 3 सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. या 3 सेमीकंडक्टर प्रकल्पापैकीच एक प्रकल्प गुजरातमधील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रामध्ये उभारण्यात येत असून हा भारतातील पहिला व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब आहे. याची निर्मिती कोणत्या कंपनीद्वारे करण्यात येत आहे, तर टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आणि जे दुसरे 2 प्रकल्प आहेत त्यापैकी एक गुजरातमधील सानंद तर दुसरा आसाममधील मोरीगाव येथे स्थित आहे. व या दोन्ही प्रकल्पामध्ये सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंगचं कार्य केलं जाणार आहे. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर गुजरातविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. गुजरात या राज्याला देशामध्ये सर्वाधिक लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे. गुजरातच्या सागर किनाऱ्याची लांबी ही एकूण 1600 किलोमीटर इतकी आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर तर आचार्य देवव्रत हे या राज्याचे राज्यपाल आहेत. आणि सध्या मुख्यमंत्री कोण आहेत, तर भूपेंद्र पटेल हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. व या राज्यामध्ये एकूण 4 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते, तर गीर नॅशनल पार्क, ब्लॅकबक नॅशनल पार्क, वनसदा नॅशनल पार्क आणि मरीन नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा. कोणत्या शहरात देशातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तर आता देशातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन हे केरळमधील तिरुअनंतपुरम या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. या लॅबचं उद्घाटन केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केलं असून या लॅबची निर्मिती तिरुअनंतपुरममधील सिडॅकमध्ये करण्यात आली आहे. व या लॅबला काय नाव देण्यात आले, तर सेंटर फॉर सेमीकंडक्टर चिप्स अँड सिस्टीम फॉर स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स असं या लॅबला नाव देण्यात आलं. या लॅबमध्ये चिप डिझाईन, उत्पादन आणि संशोधनाचं कार्य केलं जाणार आहे. याबरोबरच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे बिहारमध्ये स्थापन करण्यात आलं आहे. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा, दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश, पहिली वैदिक घड्याळ मध्य प्रदेश, देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड, देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरात, भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंड, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळ, भारतातील पहिले लहान प्राण्यांचे रुग्णालय मुंबई, तर देशातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफी हे तेलंगणामध्ये स्थापन करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. अलीकडेच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 मोहिमेची 5वी आवृत्ती सुरू केली. तर या अभियानाची थीम काय आहे, तर आता हे जे कॅच द रेन 2024 मोहिमेची 5वी आवृत्ती आहे, या अभियानाची थीम नारी शक्ती से जलशक्ती अशी होती. व हे जे अभियान आहे हे कोणाद्वारे राबवण्यात येत आहे, तर हे जल अभियान जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन अंतर्गत पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. हे अभियान 9 मार्चला सुरू झालं असून 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. जल जीवन मिशन हे 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. व या मिशन अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रति व्यक्ती 55 लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 4. योग्य विधान ओळखा. यात एकूण 3 विधाने दिली आहेत आणि यातील आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. राज्यात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादितची स्थापना 9 जून 1967 रोजी करण्यात आली होती. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. राज्यात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादितची स्थापना ही 9 जून 1967 रोजीच करण्यात आली होती.
दुसरं विधान पहा, शेतकऱ्यांच्या सहकार्यातून 18 ऑगस्ट 1983 महानंद दुग्धशाळेची स्थापना करण्यात आली. हे विधान सुद्धा बरोबर आहे. या महानंद दुग्धशाळेची स्थापना 18 ऑगस्ट 1983 करण्यात आलेली आहे. आता हे शेवटचं विधान काय म्हणतं, तर महानंद या सरकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन 5 वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपवण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने महानंद या संस्थेच्या बळकटीकरणासाठी या संस्थेचे व्यवस्थापन 5 वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे तिन्ही विधान बरोबर आहेत आणि आपल्याला या प्रश्नामध्ये योग्य विधानेच ओळखायची होती. त्यासाठी पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, आता ही जी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती, तर या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना 16 जुलै 1965 रोजी करण्यात आली असून याचं मुख्यालय गुजरातमधील आणंद येथे स्थित आहे. यासोबतच हे सुद्धा नोट करून घ्या, महाराष्ट्राचा महानंद, गुजरातचा अमूल, तसेच कर्नाटक सरकारने स्वतःचा नंदिनी, तामिळनाडू सरकारने आविन आणि केरळ सरकारने मिल्मा हा स्थानिक सहकारी ब्रँड विकसित केलेला आहे. जोड्या लावामध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धा 2023-24चे विजेतेपद कोणी पटकावले आहे. तर आता ही जी रणजी करंडक स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद मुंबईच्या संघानं पटकावलेलं आहे. मुंबईच्या संघाने अंतिम सामन्यात विदर्भाला हरून 42व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. कितव्यांदा जिंकली आहे, तर 42व्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि मुंबईचा संघ रणजी स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ आहे. यावेळेसच्या ज्या रणजी करंडक स्पर्धा आहेत या 5 जानेवारी ते 14 मार्च दरम्यान खेळवण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंबईच्या संघाचं कर्णधारपद हे अजिंक्य रहाणे, तर विदर्भाच्या संघाचं कर्णधारपद अक्षय वाडकर यांनी सांभाळलं होतं. तर या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर मुंबईच्या तनुष कोटियन यांना मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. रणजी करंडक स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर ही स्पर्धा 1934 पासून खेळली जात आहे आणि या स्पर्धेला महाराजा रणजित सिंग यांच्या नावावरून रणजी करंडक असं नाव देण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्यातील क्रोशिया लेस शिल्पक्राफ्टला नुकताच GI टॅग देण्यात आला. तर आता जी शिल्पक्राफ्ट आहे याची निर्मिती आंध्र प्रदेशमध्ये केली जाते आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा नरसापूरमध्ये या उत्पादनाचं उत्पादन केलं जातं. आणि आता चीनच्या मशीन निर्मित उत्पादनापासून याचं संरक्षण करण्यासाठी या क्रोशिया लेस शिल्पक्राफ्टला GI टॅग देण्यात आलेला आहे. याबरोबरच आसाममधील माजुली मुखवटा आणि पांडुलिपी हस्तलिखित चित्रांना देखील GI टॅग देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, माजुली मुखवटा आणि पांडुलिपी हस्तलिखित हे आसाम राज्यातील उत्पादने आहेत व नुकतीच आता याला GI टॅग देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7, 13 मार्च रोजी भारतीय नौदलाच्या पाणबुडी विरोधी कारवायांना चालना देण्यासाठी रिकामी जागा हे जहाज लॉन्च करण्यात आले. तर आता 13 मार्च रोजी एकूण 2 जहाज लॉन्च करण्यात आलेले आहेत आणि त्यांची नाव काय आहेत, तर INS आग्रे आणि INS अक्षय असे त्या 2 जहाजांचं नाव आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे जे जहाज आहेत याची निर्मिती गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडद्वारे करण्यात आली आहे आणि परंपरेनुसार या जहाजांना महिलांद्वारे नाव देण्यात येतं. तर या दोन्ही जहाजांचे नामकरण नीता चौधरी यांनी केलेलं आहे. हे जे INS आग्रे आणि INS अक्षय नाव आहे हे भारतीय नौदलाच्या अभय वर्गाच्या माजी कार्वेट आग्रे आणि अक्षय यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. आणि मित्रांनो, ASWSWC मालिकेअंतर्गत 8 फ्रिगेट जहाजांची निर्मिती करण्यात येत आहे आणि हे 2 जहाज यापैकीच 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे जहाज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच निधन झालेले अरुण कुमार शर्मा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. तर आता हे जे अरुण कुमार शर्मा आहेत हे एक पुरातत्व शास्त्रज्ञ होते. आणि मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा का आहे, तर अरुण कुमार शर्मा हे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम जन्मभूमी अयोध्या जागेचे उत्खनन करणाऱ्या टीमचे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते आणि त्यांना 2017 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. तर लक्षात ठेवा, अरुण कुमार मिश्रा हे एक पुरातत्व शास्त्रज्ञ होते व त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तर हा पुतळा किती फूट उंच आहे. तर आता हा जो लचित बोरफुकन यांचा पुतळा आहे हा एकूण 125 फूट उंचीचा असून याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यातील जोरहाट या शहरामध्ये केलेलं आहे. मित्रांनो, जे लचित बोरफुकन आहेत हे अहोम राज्यामध्ये कमांडर होते
आणि लचित बोरफुकन यांनीच मुघलांविरुद्ध सराईघाटचे युद्ध सुद्धा लढले होते. व हे जे युद्ध आहे हे कधी झालं होतं तर 1671 मध्ये हे सराईघाटचं युद्ध झालं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय गणित दिवस आहे हा दरवर्षी 14 मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम 2020 मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि विशेष बाब म्हणजे 14 मार्च रोजी दुपारी 1:59 पाय डे साजरा केला जातो. बरं, यावेळेसच्या या आंतरराष्ट्रीय गणित दिवसाची थीम काय होती तर प्लेइंग विथ मॅथ अशी यावेळेसच्या दिवसाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले कोचरब आश्रम कोणत्या राज्यात स्थित आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.